यमुने, पती म्हणजेच आपले सर्वस्व हे ध्यानात ठेव. पतीला मान द्यायचा आणि केवळ रीत म्हणून नव्हे तर अगदी मनापासून. पतीचा शब्द अंतिम. सौभाग्यवतीसाठी पती म्हणजेच परमेश्वर. सासरी रुळलीस, स्वभाव कळले, वातावरण कळले की आपोआप मोकळेपणा येतो. अगो यमुने, ते तुझे हक्काचे घर आहे. नाती घट्ट बांधली गेली ना की थोडी ओढाताण पेलते त्यांना. झोपाळ्यावर बसण्याआधी कशी आपल्या मनात धाकधूक असते, पण एकदा का लय धरली की मग सगळे सहज होऊन जाते. काल अगदी अचूक भाकीत केलेस. तुझ्याप्रमाणेच तुझ्या नवऱ्याला सुद्धा लवकर विवाह होण्यात काहीही स्वारस्य नाहीये. मोठी सिद्धवाणीच वर्तवलीस. अण्णा, लांबचा मुहूर्त धरूया ना. आता 6 महिने येथेच का तोंड लपवीत राहायचे आहे? साहेब, अण्णासाहेब, आनंदाची बातमी आहे. गोविंदरावांनी माधवरावांचा होकार घेतला. काय अंतिम निर्णय झाला, तातडीने विवाह. काय सांगताय काय तात्यासाहेब? आज हळद आणि उद्या लग्न. गोविंदरावांचा निरोप आलाय. वाड्यावरून उष्टी हळद एवढ्यात येईलच. आपल्याला तयारीला लागलं पाहिजे. चला चला, कामाला लागा. सुनबाई, सुनबाई. सगळेश्वरा, कसला म्हणायचा हा संकेत? काय झाले असेल तिकडे? यमुनेला घेऊन गेलेत. घराण्याच्या रीतीप्रमाणे तिने उंबरठा ओलांडला. म्हणजे आता ती बोल्यावरच चढायची. काय झाले असेल? त्यांचा काहीच कसा निरोप नाही. माधवा, आता हो म्हणालायस ना लग्नाला, मग आता मनापासून भाग घे हो साऱ्या विधींमध्ये. आपले दुःख आपल्या मनातच ठेवावे. असे समज की हे सारे तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी अतिशय आनंदाचे आहे. मग तिच्यासाठी तरी तुला तुझे मन मोठे करावयास हवे. पांडुरंग हरी काय?
तेव्हा बाळंबजी या सगळ्या गोष्टी त्यास निक्षून सांगा, कळले? या मावशी, आता तुम्ही लावून घ्या हळद. चल. आता नीट आंघोळ घाला हो माधवास. आणि जने, हा ती उष्टी हळद आहे ना, ती नवऱ्या मुलीकडे पाठवण्याची व्यवस्था कर. हो हो करते हो माई. लपून बसता कुठेतरी. अहो आहे कुठे यमुना? येईल आता इतक्यात. लपून बसली असेल कुठेतरी. पार्वतीला सांगते जा बाई बघून ये जा. लवकर घेऊन ये हा तिला. येईल आता इतक्यात. या. आता रानड्यांकडची मंडळी उष्टी हळद घेऊन सुद्धा आली. आता यमूचं लग्न होतंय किंवा नाही याची चिंता मिटली ना अण्णासाहेब? होय तात्यासाहेब. आज सायंकाळी रानड्यांकडून अंतिम निर्णय आला तेव्हाच मन स्वस्थ झाले. आता तर त्यांच्याकडची उष्टी हळदही आली. निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. आता सागरेश्वराकडे एकच मागणं, उद्याचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. आई यमू कुठेच सापडत नाहीये. अगं मीच जरा येते पाहून. हा आलेच मी. अरे भाऊ, माझी यमुना उद्या जायची हो सासरी. यमू अगं कुठं लपलीये सगळं तू? अहो यमू इथेही नाही की काही? म्हणजे नाही म्हणजे यमू दिसत नाही घरात कुठेच. काय? हो ना, म्हणजे कोठीच्या खोलीपासून मागच्या अंगणापर्यंत सगळीकडे शोधून आले मी. कुठंच नाही ती. त्या रानड्यांकडच्या बायका आल्यात ना हळद घेऊन. आणि यमू हो अरे भाऊ, हे घाबरू नका अण्णासाहेब, असेल इथेच कुठेतरी. जरा मी पुढल्या अंगणी पाहून येते. पांडुरंग जी जी मालक. बघ्या तयार झाल्या का बघ. जी हा? मंडळी तिकडे खोळंबली असतील सगळी. जी अरे जीजी काय निघ. जी. भाऊसाहेब, अखेर तुमचा निश्चय तडीच गेलाच. माधव थोडा नाराज आहे, पण नेईल निभाव. किती दिवस कुरकुर करणार आहे. मुले बाळे झाली की सगळी खंत दूर होईल त्याची. आणि तसा आमचा माधव पहिल्यापासूनच ममताळू स्वभावाचा. एखाद्याचे मन दुखावणे हे त्याच्याच्यानी कधीही होणार नाही. आणि त्याच्या या गुणांमुळेच आमचा निश्चय तडीस केला. नाहीतर कठीण होते सगळे. निश्चितच त्याने एखाद्या विधवेशी. थोरले मालक ते लोक पुन्हा आलेत. पुन्हा आलात.
गेल्या खेपेस सांगितलेले कळले नाही वाटतं तुम्हास? तुम्ही जे सांगता ते अत्यंत सनातनी आणि अन्यायी आहे. असे कुठेही शास्त्रवचन नाही की. आता शास्त्रे आणि पुराणे तुमच्याकडून आम्ही शिकावयाची की काय? होय, कारण तुम्ही आपल्या शास्त्र ग्रंथांची आणि परंपरेची बूज ठेवलेली नाही. त्या नावावर सोयीस्करपणे रूढी पसरवल्यात तुम्ही आणि त्या आंधळेपणाने मानता तुम्ही. हा आपल्या संस्कृतीचा अवमानच करीत आहात तुम्ही. अहो महादेवराव हे आमचे आदर्श आहेत. ते हुल्लडबाजी न करता आपली मतं आपलेपणानं लोकांस पटवून देतात. ते विधवा विवाह कसा उचित आहे हे लोकांना समजावून सांगतात. उलट अशा विजोड विवाहास ते कदापि तयार होणार नाहीत. ही सारी तुमची मनमानी आणि जबरदस्ती असली पाहिजे. तुम्ही हे लग्न त्यांच्यावर बळजबरीनं लादलं असलं पाहिजे. हो हो, बरोबर आहे. ते जर एकटे पडले असतील तर आम्ही त्यांना मदत करू, पण आम्ही हे लग्न होऊ देणार नाही. नाही होऊ देणार, कदापि होऊ देणार नाही. धिक्कार असो तुमचा, धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. तात्यासाहेब मी तिकडे पाहतो. हो, तुम्ही बघा, मी इकडे पाहतो. अगं बाई अमे, इथं आहेस होय तू? जीव अर्धा झाला बाई माझा. आणि इथं ग काय करतेस? रात्रीच्या वेळी असं एकटीने हिंडू नये आपण. मावशी, आई, दाजी, केशव, आत्याबाई कोणीच कसे आले नाही अजून. उद्या लग्न आहे ना माझे. मग आई यमू, अगं उद्या तू सासरच्या घरी जायचीस ना. मग सासरच्या घरी आपण एकट्याच जातो. तिथं सगळ्यांची ओळख होईपर्यंत एकट्याच असतो आपण. यमू, आई नसते अगं तिथे, पण आई सारख्याच सासूबाई असतात. मग आईने विचार केला, मी जर का यमूकडे गेले तर यमू मलाच चिकटून बसेल, सासूबाईंजवळ जाणारच नाही. मग लळा कसा लागणार सासूबाईंचा, हो की नाही? आणि आता तुला त्यांच्याच जवळ राहावयाचे आहे. शिवाय आपण सांगावा धाडलाच आहे की अजून रात्र सरायची अख्खी. मला खात्री आहे बघ, नक्की येईल आई सकाळपर्यंत. खरंच? खरं. आता हे 2 गालोबा फुगवलेत की नाही, ते फोडून टाका पाहू. से. शांत व्हा. महादेवराव, ही जबरदस्ती आहे. हो जबरदस्ती आहे. पण आम्ही आपणास सांगितले ना, शांत व्हा. या आमच्या समोर या. चला या. ही नतद्रष्ट मंडळी
आता कोणती विघ्ने आणतायत परमेश्वरच जाणे. हो, पण माधवाची आणि यांची आजच भेट झाली हे चांगले झाले. त्यामुळे माधव आज काय करणार याचा सोक्षमोक्ष आत्ताच लागेल. ही टोळी शांतपणे गेली याचा अर्थ माधवाने आपला शब्द पाळला असे म्हणावयास हरकत नाही. शब्द पाळला काचे मरण उद्यावर गेले कोणास ठाऊक. नवऱ्या मुलाच्या आईला बोलवा. माई अहो माई या ना. सावित्री ये हो. वत्सलाबाई या. माय दूर असली म्हणून काय झालं, मावशी आहे तिची. माधवा, अरे हात लाव घाण्याला. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. पिंगुली ओ पोर. यमू आता झालेच हो हे. हे झालं की छान कडकडीत पाण्याने आंघोळ कर आणि शांतपणे झोप. आता बस बघू नीट. माधवा, अरे हात लाव घाण्याला. वराडी गोताचा
आंधळून गावा परशुराम देवा आमंत्रण घरावरी येला. सारे गडबडीत ठरले. घाईच झाली सगळ्यांची, पण हरकत नाही, करू सारे व्यवस्थित. आली घुंगुराची गाडी चार जोडीचे वराडी गणराज घाटावरी येला हिच्या आईला बोलवणे इतकी फुरसत राहिली नाही. काल संध्याकाळीच पक्के झाले आणि उद्या लग्न. माय दूर असली म्हणून काय झालं, मावशी आहे तिची, काळजी कशासाठी करायची. यमूचे सारे नेटके करीन हो मी. गुणी आहे आमची यमू. समजूतदार आहे पोर.